तर नमस्कार मंडळी. आज आपण माळेगावमध्ये परत एकदा आलेलो होतो. तर आज खंडोबाची पालखी निघत असते आणि हा जो त्याचा रूट आहे त्याच्यावरतीच आपण आलेलो आहोत. पालखी आता इकडं तळ्याच्या साईडने येत असते. ते कव्हर करण्यासाठी आपण जातोय आणि या रोडला झालेली तुम्ही गर्दी पाहू शकता. पालखीची वाट बघत सगळे थांबलेले आहेत या ठिकाणी. आपणही पालखीकडे जाऊन शोध घेणार आहेत आता. तर हा जो पालखीचा रूट आहे तो पूर्ण गावाच्या बाहेरून असा येत असतो. बॅक साईडला एक तळ आहे तिथून येतो. गावातून परत जो फ्रंट साईडला कमान आहे मेन, त्यामधून परत मंदिरामध्ये ही पालखी जात असते. या पालखीमध्ये सर्वात पुढं जी पालखी असते ते असते नाईकांची. कारण ते भक्त होते खंडोबाचे, त्याच्यामुळं त्यांचा हा मान आहे मोठा. आणि त्याच्या मागे मग खंडोबाची पालखी असते. सोबतच तो दिसेना झाला दिसेना झाला. आणि पालखी इकडून येते का? इकडून ना. तर पालखीच्या मार्गामध्ये पूर्ण रांगोळी वगैरे टाकलेली आहे आणि सगळे जे गावकरी आहेत तर ते आता त्यांच्या इथं घरावरती, काही लोक घरावरती जाऊन बसलेले असतात. समोर आता ज्या ठिकाणी प्रॉपर गाव चालू होतं तर त्या ठिकाणी जास्त गर्दी असते. तर जय मल्हार. तर आपण बघू शकतो आता हा जो पालखी सोहळा होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा सहभाग असतो. जे मानकरी आहेत त्या पालखीचे ते 8 जण आहेत यामध्ये. हे आपण डिटेलमध्ये नंतर तुम्हाला सांगणार आहोत. यावरती भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची उधळण केली जाते पूर्ण जे पालखी जात असते. ही काठी जाते. ही पालखी कोणची होती आता गेलेली? ही नायकाची पालखी होती का? ही आता जे पालखी जात आहे ती नायकाची पालखी होती. आणि हा ध्वज प्रत्येक मानाच्या पालखीसोबत म्हणा किंवा संपूर्ण पालखीमध्ये पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो.